तर नमस्कार मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे. तर GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि यार जसं की तुम्हाला माहितीच आहे की थंबनेल टायटल तुम्ही बघितलं असेल. आणि यार आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे आपण, तर आज आपल्या GTA 5मध्ये येणार आहेत राजसाहेब ठाकरे यांचं आज आगमन होणार आहे आपल्या लॉस सॅन्टोसमध्ये. आणि बाहेर आपण तयारी पण केली आहे. हे बघा, आपल्या गाड्या आणि आपले कार्यकर्ते पण खाली रेडी मित्रांनो साहेबांना घेण्याकरिता. आपण जाणार आहे एअरपोर्टला आणि आपला जो ताफा आहे ना भाई, आपला म्हणजे साहेबांचा ताफा, तर तो आपण चालवणार आहे. आणि भाई चांगला सूट घालू दे आधी मला. मायकल हॉवला ना भाई, हा वाला सूट एकदम जबरदस्त सूट करतो यार, एक नंबर आहे. कसा मॉडेल दिसला नाही का, एकदा बघू दे बरं, मला बरोबर दिसतोय का मी. अय शाबाश, एकदम जबरदस्त भाई. गेल्या गेल्या पोरगी भाव देईल काय आपल्याला. आयुष्यामध्ये मुलगी तर नाही भाई, मायकल भाऊचं लग्न झालंय रे, तो विषय वेगळे. पण चला यार, मी तुम्हाला दाखवतो आपल्या साहेबांचा ताफा कसा प्रकारचा असणार आहे. तर हे बघा, आपले काही बॉडीगार्ड्स पण इथं. आणि आपण एकदम इंडियन कार वापरलेत भाई, आपले भारतीय गाड्या आपण वापरणार आहे. जसं की आपली जी ब्लॅक कलरची फॉर्च्युनर होती ना भावांनो, ती सगळ्यात शेवटी आहे जी की हा कार्यकर्ता चालवणार आहे. त्यानंतर आहे ही XUV 500 जी नाही 700 आहे. ओके भाई. आणि ना लाल दिव्याच्या गाड्या बरं का भाऊंनो, साधे सुधे नाही भाई, लाल दिव्याच्या गाड्या बघा तुम्ही. ही आहे भाई क्रिस्टाच म्हणतात ना, हा इनोवा क्रिस्टा, जी की भाई म्हणजे सरकारी गाड्यांमध्ये एकदम पॉप्युलर गाडी आहे. आणि 2 नंबरला आहे म्हणजे ही आहे आपली महाराष्ट्र पोलिसांची बोलेरो, जी की चालवणार आहे आपला ट्रेवर भाऊ. ट्रेवर बोलला की म्हणे भाई मला पोलीस बनायचं आहे म्हणे. तर ठीक आहे भाऊ, तू एका दिवसासाठी पोलीस बनून जा यार. काही परीक्षा बिरीक्षा नाही भाऊ, डायरेक्ट स्वयंघोषित पोलीस बनलेला आहे तो. आणि ही आहे सगळ्यात पहिलीवाली गाडी, जी की साहेबांची फेवरेट गाडी आहे, वेलफायर, टोयोटा वेलफायर, जी की आपण चालवणार आहे. आणि आपल्या पाठीमागं येणार आहेत आपले बाकीचे कार्यकर्ते. तर मला यार एअरपोर्टला जायचं आहे. आणि एअरपोर्टवर येणारे एक विमान प्रायव्हेट जेट, आणि त्या प्रायव्हेट जेटमध्ये येणार आहेत आपले राजसाहेब ठाकरे. आणि सगळ्यात आधी भाई मला एक मॅपला लोकेशन सेट करावं लागेल. हे ॲक्च्युली एअरपोर्ट, आणि एअरपोर्टमध्ये एंट्री करायला इकडनं एक रस्ता आहे. ॲक्च्युली इथं फुल कन्फ्युजिंग एरिया येणार आहे म्हणून तो डोक्यात घुसत नाही, पण ते एक मार्किंग मी लावून देतो. हा एक गेट आहे मध्ये जाण्याचा, आणि इकडच्या बाजूला पण एक गेट आहे, इकडून आहे वाटतं तो. ओके ठीक आहे, बघू आता. हा एक रस्ता तर आहे. आणि चला रे भाई बसा, काय विषय नाही यार. सगळे कार्यकर्ते बसणार आहे आपल्या आपल्या गाडीमध्ये आणि सगळे निघणारे भावांनो आता एअरपोर्टच्या दिशेने. पण सगळ्यात आधी यार आपल्याला हे पण मी तुम्हाला हे पण दाखवतो की सगळ्यात साहेब येणार आहे नेमकं कोणत्या ठिकाणी आपण आणणार आहे, काय भाषण होणार आहे बरं का भावांनो. ॲक्च्युली काय ना, आपण बनणार आहे लॉस सॅन्टोसचे आमदार, म्हणजे आपला मायकल भाऊ पाटील आहे ना भाऊ. तर तुम्हाला माहिती आहे यार, लॉस सॅन्टोसमध्ये पण आपल्याला हे करायचं आहे, नेता म्हणजे काय म्हणतात याला, निवडणुका करायच्या आहे. तर निवडणुकांमध्ये आपला मायकल भाऊ बनणार आहे आमदार, आणि जो फ्रँकलिन आहे त्याला बनायचं आहे नगरसेवक. आणि आपला जो ट्रेवर भाऊ आहे, तो ट्रेवर यार तो सामाजिक कार्यकर्ता बनायचं म्हणतोय, कारण तो पॉलिटिक्समध्ये आला तर भाईगंदा विषय होऊन जाईल. तो आपल्या हाताखाली काम करल तो यार. रे भाऊ हे मागं राहून जाता यार, एकदम टाइमपास काम करू राहिली राहू. जाऊ दे आता, मी माझी गाडी तर नाही, आरामात जा. बघा वाकडे तिकडे, अबे ओ ट्रेवर येडे का रे. विषय काय आहे ना, मी सांगितलेलं आहे ट्रेवरला तो मला फॉलो कर, आणि फ्रँकलिनला सांगितलं आहे तो ट्रेवरला फॉलो कर. आणि त्याच्या पाठीमागचे 2 बॉडीगार्ड आहे त्यांना पण सांगून दिलं आहे त्या तुमच्या पुढच्या गाडीला फॉलो करायचं. आता त्यांची पुढची गाडी जशी चालेल तसेच ते चालवतील. बघा वाकडे तिकडे घुसू राहिले लगेच, एकदम आरमुट्यामध्ये गाडी चालवता राहू. अरे एका लाईनमध्ये चालणार आहे हो. हे बादशा कुठं मध्ये घुसला, निघतो का नाही, देऊ का कान फड्यात. जाऊ दे बा, आता इकडनं आता निघू. आणि सिग्नलवर थांबणं गरजेचं यार, थोडं पालन पोषण कर. बघा याचं नक्की पोषण चुकीचं झालेलं आहे वाटतं बरं का ट्रेवरचं, कुठं वाकडे तिकडे गाडी घालू धरायला. चला भावांनो, आता काय विषय नाही. आता मी तुम्हाला दाखवतो की आपण साहेबांना कुठे आणणार आहे. म्हणजे आपलं जे पण छत्रपती चौक आहे भावांनो, त्या आता इथं इज्जतीत चालवत आहे बघा हे, एकदम आरामात. आता थोडी ट्रॅफिक कमी करून दिली ना रे सध्या ना भाई, सिक्युरिटी वगैरे खूप लावणार आहे भाई आपण एकदम. आणि एअरपोर्टचे तर भाई विषय बघाच तुम्ही, न्यूजवाले पण येणार आहे, म्हणजे शूट वगैरे होतात नाही का, बातमी करणारे ते पण. आणि बघा समोरच्या बाजूला पण 2 महाराष्ट्र पोलीसच्या गाड्या तुम्हाला बघायला भेटतील, जे की आहे इथं. अरे तिकडे कुठं चाललं रे हो. अरे अच्छा ओके. तर इकडं ना ते खूप इज्जत येते बरं का भाई. ट्रेवर एकदम पालन खतरनाक करतो. तो म्हणतो की म्हणे जायचा रस्ता इकडनं तर इकडनं रस्त्यात गाड्या घालू म्हणे आम्ही. मी ॲक्च्युली चुकीच्या रस्त्याने जात होतो. ठीक आहे, तर इथं मी गाडी थांबवतो.
आणि सध्यापर्यंत तुम्हाला एरिया दाखवतो की नेमका हे तुम्ही बसून राहिला गाड्यामध्ये, तुम्हाला उतरायची गरज नाही आहे. आणि बघा इथं थोडंसं ना यार सजावटीचं कामकाज सुरू झालेलं आहे, जे की आहे इथं बघा सिक्युरिटीसुद्धा आपण लावून दिलेली आहे. आपले महाराष्ट्र पोलीस भाई एकदम खतरनाक काम आहे, नाही करावं. आणि जे महाराजांची मूर्ती ना भावांनो, त्या महाराजांच्या मूर्तीच्या आजूबाजूला पण आपण थोडंसं डेकोरेशन करणार आहे. हे बघा इथं खालच्या बाजूला फुलं वगैरे पण मी ठेवलेली आहे. ॲक्च्युली इथं सगळ्यात ना आपण साहेबांना या ठिकाणी आणणार आहे आणि या ठिकाणी मी ते महाराजांचं दर्शन वगैरे घेतील आणि त्यानंतर त्यांचं भाषण सुरू करतील. आणि हा जो परिसर आहे ना, ह्या परिसराला पण आपण सजवणार आहे. मस्त आपले झेंडे बिंडे लावणार आहे आपण, जे की मनसेचे झेंडे आहे बघा, खतरनाक आहे भाई. आणि खूप जण मला असे म्हणतात की बोलतीलच की भाऊ तू जरा गेमिंगमध्ये तू पॉलिटिक्स वगैरे काबर आणतोय, राजनीती काबरमध्ये आणतोय. तर विषय काय ना बाबा, राजनीती म्हणजे महाराष्ट्राचं सध्या जे राजकारण तसं चालू आहे ना, त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे यार. महाराष्ट्राला सुधारवायचं आहे. हे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वर अजिबात विश्वास ठेवायचा नाही भाई. जे काही करणार ना महाराष्ट्राला सुधारवायचं काम भाई आपले मनसेच करणार आहे. खरं भाई, तुमची आवडती पार्टी कोणती ते पण सांगा बरं का. आपले तर भाई मनसे आहे भाई, विषय खोल. हे बघा हे नाटक लोक लगेच मागं राहून जातात. येणार आहे भाई, तुम्ही काय टाइमपास करून राहिले रे. तिकडं नाही तर असं होऊन जाईल, साहेबांचं विमान येऊन जाईल आणि आपण इथंच अजून त्यांच्या आणण्यासाठी आपण गाड्या नाही आणल्या नाही तर काय यार. मेन गाडी ह्या येणार ह्या गाड्यामध्ये बसणार आहे ते. तर चला भाई, काही विषयी मी पोहोचलो आहे आपल्या एअरपोर्टच्या दिशेने आणि मी एकदम हळूहळू चालत होतो, म्हणजे काही टाईमपास नको व्हायला. पण तो माझ्या समोरचा जो कार्यकर्ता ना, हा लाल डब्बा निघतो का नाही, एकदम पागलवानी गाडी चालू राहिला तो. एकदम मधोमध चालतो, मला जायला रस्ताच देत नाही आहे. आता जर मी पुढे गेलो ना, हे माझे कार्यकर्ते मागं राहून जातील. निघणार बाबा बाकी ठीक आहे यार, 40-50च्या स्पीडवरच आपण चालू, जास्त काही अवघड आलंच आहे. नाही रे म्हटलं का मी ठोकलो का आता का काय. तर ठीक आहे यार, इकडनं एक रस्ता आहे, तर इकडनं घुसूया. उघड रे बाबा. बंधू, अरे तुला का आता काय इन्व्हिटेशन द्यायचं का उघ्या ठोकडायचं. गाडी बघ ना भाऊ कोणाची आहे. हां येऊ का, मराठी येत बोलता. थांब आलो 2 मिनटात. मस्त रे, झकास. मराठीमध्ये बोलू नाही होता राहिला तो, महाराष्ट्रात राहायचं आणि मराठीमध्ये नाही बोलायचं. ड्रायव्हर भाऊने उडवून दिलं त्याला, 1 नंबर पळाला. याला म्हणतात दहशत काय. आई शपथ. विषय काय झाला की हे जे मागचे कार्यकर्ते ना, ड्रायव्हर आणि मी तरी सोबत येत होतो, पण जो फ्रँको भाऊ होता ना, तो फ्रँकलिन दुसऱ्या रस्त्याने घुसून आला यार. तर चला बाय, आता इकडनं गाड्यांचा जायचा रस्ता हा आहे. आणि ताफा बघा यार, आपण अशा एकदम तळकता म्हणजे तुम्ही सीन बघा यार पुढचा, जेव्हा म्हणजे साहेब वगैरे येतील ना, तर त्यावेळेसचा सीन बघा तुम्ही. त्यावेळेस काय झकास. फॉर्च्युनर, तुला रस्ता दिसत नाही का. पक्का येडं यार भाई. तर भावांनो पोहोचलो आपण आपल्या लोकेशनला आणि लोकेशनवर बघा यार, इथं सिक्युरिटी तर आहेच भाई. आणि ते फायर ब्रिगेडवाले सुद्धा आहे, ॲम्ब्युलन्स पण आहे भाई. काही आपत्ती नको काय व्हायला पण नको यार. एकदम चांगला दिवस आहे यार आज तर. आणि आपल्या गाड्या ना यार, मला थोडा टर्न मारावा लागणार आहे. बाकी इथं पण तुम्हाला महाराष्ट्राच्या पोलिसांच्या गाड्या ते बघायला भेटतील, जे की एकदम झकास आहे यार. लॉस म्हणजे GTA 5मध्ये पहिल्यांदा आपण महाराष्ट्र पोलीस टाकलेले आहे एका नाही. तुम्ही आहे का, म्हणजे तुम्ही पण खेळता का GTA 5 सांगा बरं का कमेंटमध्ये. बाकी व्हिडिओ आवडली का नाही आवडली ते पण सांगत जा बरं का यार भाई. तुम्ही सपोर्ट नाही करत यार, मराठी माणसाला तुम्ही सबस्क्राईब पण नाही करत. आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायचे, कधीपर्यंत करणार आहे आपण. 2 वर्ष झाली यार. आता ठीक आहे भाई, हळूहळू आपण मेहनत करू, तरी काय हरकत नाही. पण मराठी माणसाला सपोर्ट दाखवा यार तुम्ही. आरामात लावा रे. बघा तो XUV चालू कोण राहिलं रे, तो बॉडीकडे वाटतं तो. ठीक आहे जाऊ द्या. आणि इथं बघा शूटिंग करणारे सुद्धा म्हणजे न्यूजवाले आलेले यार. आणि पब्लिक पण आहे थोडी. सध्या शांत आहे, पण साहेब येतील तेव्हा नाचायला लागतील असं वाटतंय. मी काय म्हणतो, ढोल ताशा आणला असतं तर भाई काम झालं असतं, नाही करावं 1 नंबर. पण ढोल ताशाचं काही कार्यकर्ते मला भेटले नाही इथं, नाही तर मी नक्की आणले असते बरं का. की हाय भाई, इथं थोडी इज्जतीमध्ये गाडी लावा रे तुम्ही, ठोकाटाकी नका करू फक्त. आणि थोड्या वेळातच वाट बघून आपल्या साहेबांच्या विमानाचं आगमन झालेलं आहे. हे बघा, आणि आता बघूया की हे विमान कशा प्रकारे भाई आरामात लँड कर भावा. अरे एकदम खतरनाक प्रकारे चाललंय रे, जबरदस्त. चाकं विकं पण बाहेर निघाले. आता ॲक्च्युली मी या ठिकाणी ना म्युझिक लावणार होतो रे, की एकदम अशी नाही का झकास म्युझिक. पण विषय काय आहे ना की कॉपीराईट येऊन जातं रे, म्हणून. बाकी लावा आपण म्युझिक पण काय हरकत नाही. आणि भाई विमान शाबाश एकदम भाई. पायलट एकदम भाई जबरदस्त कार्यकर्ता वाटतं बरं का.
ही लोक पण उत्सुकता झाली नाही का भाई, नाचे विचार लागलेले. हा काय विषय. हे दोन पण कार्यकर्ते भाई साहेबांच्या सिक्युरिटी म्हणून आले असतील. आणि पायलट भाई हा तर एकदम वयस्कर कार्यकर्ता वाटतोय, म्हणून भाई एक्सपिरियन्स तर असेलच यार त्याला. प्रायव्हेट जेट खतरनाक एकदम. आणि हे तर सुरुवात आहे भावना बरं का. आपण यार एवढी तळकत्या वळकत्या गोष्टी आणणार आहे ना आपल्या GTA 5 मध्ये, जे आजपर्यंत कोणीच नाही आणलेले. जे की तुम्हाला माहिती यार, आपण हे नेहमी करतच असतो. आपले जर तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर भाई तुम्ही आपले जुने व्हिडिओज बघा, मग तुम्हाला कळेल की भाई कार्यकर्ता कसा आहे काय आहे. ओके. आणि सगळ्यात आधी आपण काय म्हणता तात्या विंचू पण आणणार आहे बरं का. तात्या विंचूचं पण आपलं सध्या काम चालू आहे. तात्या विंचू पण लवकरच आपल्या GTA 5 मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर सबस्क्राईब करून ठेवा यार. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, धाडसी करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेड कार्यकर्त्यांचे मनात जागे भारे मागे फिरायचं नाही. हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. भवानीची शान मराठीची महाराष्ट्रात उमगूया. करू तयारी रे, घेऊ भरणा राजमुद्रा ही मिरवूया. मनसे अध्यक्ष, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचे वाघ, हिंदू हृदय सम्राट श्री राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. तर फायनली मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांचा आपल्या GTA 5च्या लॉस संतोष सिटीमध्ये स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. म्हणून तुम्ही पण जोरदार एका सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून द्या यार. लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करा असं बोलायचं होतं मला. बाकी आपले सगळे कार्यकर्ते आहे ना आपल्या गाडीमध्ये बसलाय भाई. ताफा निघण्यावरचे भावांनो, आपले लाल दिव्याच्या गाड्या तयारच आहे. फ्रँकी भाई बसलेला आहे, बॉडीगार्ड पण बसलेले आहे, फॉर्च्युनर पण तयार आहे आणि झकास निघाली मित्रांनो आपला या ठिकाणी ताफा. लोक पण एकदम आनंदामध्ये. आणि भाई क्रेन एकदम ते शूटिंग करणारे क्रेन नसतात का, ते आलेले होते भाई नाही का. आता लॉस सॅन्टोसमधले पोलीस सुद्धा सपोर्ट करता भाई. एकदम विषय खतरनाक आहे. आता या ठिकाणी मी एक जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक लावतो भाई, तुम्हाला पण एकदम असं एकदम नाही का झकास वाटेल. तुम्ही लाईक कराशिवाय राहणार नाही भाई. आणि यार मित्रांनो, आपण जे अशा प्रकारचे व्हिडिओज बनवतो ना यार, तुम्ही त्याच्यातले छोटे छोटे क्लिप्स काढून अशा रील वगैरे बनवून तुम्ही इंस्टाग्रामला टाकत जा यार. म्हणजे त्याच्यानी पण आपला थोडासा सपोर्ट भेटत जाईल. मी परमिशन देतो यार तुम्हाला. तुम्ही यूट्यूबला नका टाकू, पण इंस्टाग्रामला नक्की टाका यार. आणि सोबत ना मेन्शन करा मला. आणि त्याचबरोबर म्हणजे करा यार, म्हणजे कसं ॲक्टिव्ह आपलं चॅनल असं नाही भाई. कोलॅबरेशन पण तुम्ही करू शकतात आपल्यासोबत. आपल्या व्हिडिओजच्या क्लिप काढा आणि मग त्या तुम्ही इंस्टाग्रामला टाका. आणि क्रेडिट पण नक्की द्या बरं का, की ओरिजिनल व्हिडिओ कोणाची आहे, सपोर्ट करा वगैरे. मी देतो यार तुम्हाला परमिशन, तुम्ही करा भाई. मोठ्या मोठ्या चौकावर सिक्युरिटी लावलेली, म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी एकदम जबरदस्त काम केलेलं आहे. आता बघा इथं पण सिक्युरिटी तर आहेच. आता या ठिकाणी पण आपला ताफा जाणार आहे. आणि भाई कार्यकर्ते बघा यार तुम्ही, एकदम म्हणजे असं वाटतं एकदम रिअल नाही का, कोण एखादा मोठा नेता आहे तो बघा. तशा प्रकारचा सीन आपण GTA 5 मध्ये केलेला आहे.
अरे भाई गाड्या एकदम थोड्या नीट चालवा रे पाठीमागं. आणि बिल्डिंगमध्ये पण आपण बघा मित्रांनो काय बॅनर वगैरे पण लावलेले जे की पलटत राहतातच यार. आणि खरं सांगतो भावांनो, जर का महाराष्ट्र बदलवायचं असेल ना यार, महाराष्ट्राचं जर चांगलं करायचं असेल तर खरं सांगतो भावांनो, मनसेला येणं गरजेचं आहे. माझा भरपूर सपोर्ट आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहतोय आणि मराठी माणसांना सपोर्ट नाही करणार, मग कोण करणार आहे. तर बॅनरवर मित्रांनो तुम्हाला आमच्या तिघांचा फोटो बघायला भेटेल. पहिला फ्रँकलिन, दुसरा ट्रेव्हर, तिसरा मायकल वगैरे असं बघा. मायकल भाऊ बघा पैसा आहे ना तर होणारा भावी आमदार आहे मायकल भाऊ पाटील. फ्रँकलिन आहे भावी नगरसेवक आणि ट्रेव्हर भाऊ आहे सामाजिक कार्यकर्ते. म्हणजे एकदम विषय खतरनाक आहे आपला. आणि आपण फुल मराठी नावं दिलेली आहे आपल्या कार्यकर्त्यांना. बाकी तुम्ही सांगा की आपण ही जी नावं दिली आहेत ना आपल्या फ्रँकलिन, ट्रेव्हर, लेस्टर यांना काय नाव रे, मायकल, फ्रँकलिन, ट्रेव्हर ह्या तिघांना तुम्हाला आवडलं का हे नाव नक्की सांगा बरं का. आणि व्हिडिओ कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण जाणार एकदम, आता टाईमपास नाही करायचं भाई, आता खूप झालं. आता आपण पोहोचलो आहे मित्रांनो आपल्या छत्रपती चौकामध्ये. आणि बघा ह्या इथल्यासुद्धा मोठ्या जे बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगवर सुद्धा आपण मोठा बॅनर लावलेलं आहे जे की दिसायला एकदम खतरनाक आहे नाही का. आणि समोरच्या बाजूला छत्रपती चौकामध्ये सजावट पण झालेली आहे जिथं आपण मनसेचे खूप सारे झेंडे लावलेले आहे. झेंडे एकदम दमदार फडकत आहे. आणि इथं बघा लाईटिंग वगैरे पण लावलेली. ॲक्च्युली रात्रीमध्ये झालं असतं ना भावनं, हे सगळं रात्रीमध्ये एकदम भारीच वाटलं असतं. पण काय की साहेबांना पण आता खूप ठिकाणी जायचं आहे म्हणे, म्हणून ते थोड्या वेळासाठी आलेले आपल्या लॉस एंजल्समध्ये. त्यामुळे दिवसामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी करतोय. बाकी एकदम जबरदस्त हा एरिया जो आहे ना तो आपण सजवलेला आहे. स्टेज पण सजलेला आहे, लोक पण आलेली आहेत. आणि आरामात आपला जो ताफा आहे ना तो इथं अलगत इथं थांबवूया. आणि साहेबांचं या ठिकाणी आता उतरतील आणि मग ते आपल्या महाराजांचे पाय पडायला तिकडे झालेले आणि त्याच्यानंतर येणार आपल्या स्टेजवर भाषण करण्याकरिता. तर कार्यकर्त्यांनी फटाके पण फोडणं सुरू करून दिलेलं आहे. आणि यार एकदम जबरदस्त वातावरण झालेलं ना भावांनी या ठिकाणी की काय सांगावं यार. रॉकेट पण बघा यार इथपर्यंत, म्हणजे एकदम भारी वाटतंय. आणि हे बघा भाई न्यूजवाले तर खतरनाक आहे नाही का, फुल मोठे क्रेन घेऊन आलेले आहे ते शूटिंग करण्याकरिता. आता भावांनो आपण खाली उभं राहणार आहे आणि आता वरती फक्त साहेब जातील वरती. ओके, पाय ते पडून घेतील आणि त्यानंतर लगेच येतील खाली. तर आपण यार इथं खाली वाट बघूया. बाकी ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला हे सगळं वातावरण जे आपण इथं बनवलं आहे. आणि खरं सांगतो मित्रांनो हे सगळं ना मी एकट्याने बनवलं आहे बरं का. फक्त हे जे मॉडेल्स वगैरे असतात ना हे मी दुसऱ्याकडनं घेतो, हे मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे. आणि जर का तुम्हाला पण आपल्याला सपोर्ट करायचा असेल आणि जर का तुमच्याकडे GTA 5 असेल आणि जर का तुम्हाला पण अशा प्रकारचे मोड्स टाकायचे असतील, जसं की हे आपली बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे मोठं स्मारक जे आपण टाकलेलं आहे ते जर का तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईट आहे. वेबसाईटचं नाव आहे GTA महाराष्ट्र मोड्स. त्या वेबसाईटवरून तुम्ही हे सगळे मोड्स विकत घेऊ शकतात. आपलेवाली स्वतःची वेबसाईट आहे भावनो. काही मदत लागली तिकडं तुम्ही मला विचारू पण शकतात इंस्टाग्रामला. ओके, तर काय हरकत नाही. आणि नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा यार. आणि डिस्काउंट कोड तुम्ही वापरू शकतात MH मराठी गेमर, जो की तुम्हाला तुम्ही वेबसाईटमध्ये जा, तुम्ही तिकडं सगळं कळून जाईल तुम्हाला. तर आता काय हरकत नाही. तर आता आलेले साहेबांचं म्हणजे वरचं दर्शन वगैरे पण झालेलं आहे. आता चालले आहेत आपण भाषण करण्याकरिता. साहेब चालले आहेत भाषण करण्याकरिता. आणि त्यानंतर भाई होणार एकदम झकास गोष्ट. स्टेज पण आपला सजलेला आहे मित्रांनो, जो की भाई तिथं ते पॅपॅराझी पण येऊन जातात रे. पॅप्स नाही म्हणत त्यांना, फोटोग्राफर असतात बघा ते. एकदम खतरनाक भाई लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे भावांनो या ठिकाणी.
आणि साहेब गेले इथं आणि आपल्याला पण जायचं यार स्टेजवर. आपण होणारे कार्यकर्ते आहे इथं, आमदार खासदार. मित्रांनो एक सांगू का, हे जन्म जे मी घेतलेलं आहे ना, किंवा तुम्ही, मरण्याच्या आधी यार एक इच्छा तरी पूर्ण करायची मला. एकदा तरी साहेबांना भेटायचं यार. जेव्हा आपली मराठी गेमिंग कम्युनिटी वाढेल ना, तेव्हा एकदा तरी राजसाहेबांना भेटायचं यार. ही इच्छा पूर्ण करायची आणि मी एकदा तरी भेटेल यार. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि काकांनो, तर फायनली मित्रांनो साहेबांचं भाषण झालेलं आहे आणि थोड्या वेळात साहेब या ठिकाणी येऊन प्रस्थान करणार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ? तर व्हिडिओमध्ये नक्की मला नक्की सांगा यार. आणि अशा प्रकारच्या मराठीमध्ये GTA 5च्या व्हिडिओज बघण्याकरिता नक्की सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला आपल्या मराठी गेमिंग इंडस्ट्रीमधलं जर तुम्हाला कार्यकर्ता बनायचं असेल तर यार, म्हणजे आपल्यामध्ये सामील व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा यार. आणि यार मित्रांनो हे जे तुम्हाला लोक दिसतात आहे ना, हे सगळे तर मी याच्यापेक्षा जबरदस्त म्हणजे अजून जास्त पब्लिक वाढवणार होतो, पण यार माझा गेम सपोर्ट नव्हता करत. माझं लॅपटॉप यार फक्त 4 GB ग्राफिक कार्ड आहे त्याच्यामध्ये, आणि पुढे ग्राफिक कार्डची वाट लागली असती. हे एवढंच करण्याकरिता माझं लॅपटॉप एवढं खतरनाक तापलं होतं ना भाई, खरं सांगतो. म्हणून थोडंसं मी सहन केलेलं आहे भाई. नाहीतर भाई याच्यापेक्षा तडकती बळकती एकदम जबरदस्त पब्लिक मी टाकली असती. काय यार साहेबांचं भाषणाला काही कमी लोक येणार आहे का भाई? तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या धमाकेदार GTA 5च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.